प्रतिसाद सर्व प्रेक्षकांचा मिळतोय, कारण हे सर्व मित्र आहेत, वर्षभर एकत्र राहतात आणि या लालबाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून ते विभागले गेलेले आहेत. वेगवेगळ्या संघांमध्ये 5 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 42. जिंकण्यासाठी 6 चेंडू 13 धावांची गरज. विक्रांत अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता पाहूया, या ठिकाणी संयम तर ते बाळगतायत, पण आता संयमासोबत आक्रमकता तितकीच महत्वाची. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकर बॉलर येत आहेत. अमोल नायकवडी. अमोल नायकवडी हे नवीन गोलंदाज शेवटच्या षटकासाठी येत आहेत. शुभम क्षेत्ररक्षकांचा आढावा घेत आहेत. क्षेत्ररक्षण अचूक लागलंय का ते शहानिशा करतायत. शेवटचे 6 बॉल्स बाकी, 13 धावांची गरज आहे. पाहूया, सर्वात मोठं पुनरागमन म्हणजे स्वतःला खुश करणं. आणि पाहूया आता तसाच खेळ विक्रांतचा पाहायला मिळतोय का. अकोटप्याचा बॉल पुलच्या पलीकडे पुल केलंय, बॉलला पाठवलंय थेट पुलच्या पार. GW खामकर मसाले चौकार. जर पुढे जायचंय तर मागे वळून पाहायचं नाही, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करत असताना विक्रांत पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू 9 धावांची गरज. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. दोन्ही संघ तयारीत आहेत विजयासाठी. पुन्हा एकदा पुल, पॉवरफुल, मिळतील 4 लगातार. दुसरा GW खामकर मसाले चौकार. तोंड द्यावं लागेल. पहिल्या 2 चेंडूवर जरी 2 चौकार आलेत तरी पुनरागमन करण्याची संधी अमोलकडे आहे. शुभम जाधव यांचं नेतृत्व आतापर्यंत चांगलंच राहिलेलं आहे रॉयल स्ट्रायकरसाठी, पण आता गोलंदाजांना सुद्धा ती जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे, आणि फक्त जाणीव नाही तर पूर्ण करण्याची क्षमता सुद्धा तुम्हाला दाखवावी लागेल. या अगोदर विक्रांतचा खेळ राहिलाय, बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. चला लगेच बॉल पाठवून त्या मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूचा खेळ बाकी, आवश्यकता 5 धावांची. 4 चेंडू 5 धावा. काय सुरुवात ते या शेवटच्या षटकाची विक्रांतने आपल्या नावावर केली. 2 चौकार खेचत असताना सामन्यामध्ये जिवंतपणा आणला. वन मॅन शो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. विक्रांत जाधव पहिल्या चेंडू पासून ते मैदानाच्या आतमध्ये आहेत, आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये नाही तर येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा आढावा घेऊन खेळत आहेत. पाहूया अमोलकडून पुनरागमन होईल का. 4 चेंडू 5 धावांची गरज. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार आलेत विक्रांतच्या बॅटमधून. अमोल तयार बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून. क्रॉस बॅटेड खेळले, दरम्यान सिंगल साठी कमिट झालेले आहेत. बॉल जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. जे विक्रांतला हवं होतं ते विक्रांतला मिळते. स्ट्राईक स्वतःकडे येते. 3 चेंडूचा खेळ बाकी, आवश्यकता 4 धावांची. आता सर्व बसलेले प्रेक्षक उभे राहिलेले आहेत. नेल बायटिंग फिनिश या सामन्याचा पाहायला मिळतोय. डॉट येईल का धावा देणारा स्ट्रोक येईल यासाठी आता पाहूया मैदानाच्या आतमध्ये हा पुढचा बॉल. 3 चेंडूचा खेळ बाकी, आवश्यकता 4 धावांची. गेम स्विंगर संघ पोहोचलाय 51 वर. 3 गडी बाद. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, हलक्यात बॉलला कट केलंय. काय जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन विक्रांतचं पाहायला मिळते. अजूनही सामना संपला नाहीये. आपण पुन्हा एकदा सुपर ओव्हर पाहणार आहोत का, तेच वेळ आता प्रेक्षकांना लागलेत. या अगोदर लालबाग प्रीमियर लीग सीझन 5 ची सुपर ओव्हर सकाळच्या सतत आपण वाहिली. आता आपण आहोत लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यामध्ये. 2 चेंडू 3 धावांची गरज. मॅच ऑन. अमोलकडून पुनरागमन होईल का, की पुन्हा एकदा पलटवार करताना सामना फिनिश करेल विक्रांत जाधव. 2 चेंडू 3 ची गरज. ऑफस्टनच्या बाहेरचा बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न एकदा होते पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल का, तर त्या ठिकाणी विक्रांतला स्ट्राईक हवे, आणि त्याचमुळे यालाच म्हणतात योजनाबद्ध क्रिकेट. विक्रांतकडे स्ट्राईक येते, फलंदाज बाद होत आहेत. बॉल आता उरलेत 1, आणि आवश्यकता आहे 2 धावांची. 1 बॉल 2 रन रिक्वायर्ड टू विन. लीग स्टेजच्या शेवटचा सामना. गेम स्विंगर्स की रॉयल स्ट्रायकर्स की सुपर ओव्हर. साध्या प्रयत्नांना दुनिया विचारत नाही. प्रयत्न तुमचे संघर्षाचे दिसायला हवेत, आणि तो संघर्ष या अगोदर विक्रांतचा पाहायला मिळालाय. पण आता मागे काय घडलं त्या गोष्टीचा विचार न करता अमोलला या पुढच्या एका चेंडूवर आपला सर्व कस लावावा लागेल. टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षकांनो. लालबाग प्रीमियर लीग लीग स्टेजचा शेवटचा सामना, आणि शेवटचा बॉल. एका चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. पाहूया गेम स्विंगर्स की रॉयल स्ट्रायकर्स.
फुलटॉस बॉल आणि सामना आपल्या नावावर केलाय. वन साइड हिरो विक्रांत जाधव चौकार खेचून गेम स्विंगर विजयी. अभिनंदन. हॅलो. काय मॅच रंगली आहे. शुभम जाधव आणि विक्रांत जाधव दोन्ही बंधू हार मानायला तयार नव्हते. आता हात मिळवला की नाही मॅच झाल्यानंतर एकदा. हा म्हणजे भाऊ जरी असतील तर घरी मैदानात प्रतिस्पर्धीच आहेत आणि या दोन्ही भावांनी दाखवून दिलंय जबरदस्त क्रिकेट. आणि लालबागचा मास्टर माइंड कुठे आहेत? बाबा सुद्धा मॅच बघत होते. क्या बात है.